कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भावना, बाळा तू घरी जातेस का? अगं आनंदी घरी आहे, तुझी वाट पाहत असेल ती। आई, अगं घरी वेंकी दादा आहे आणि वहिनी पण गेली आहे ना, म्हणून इतकी निर्धास्त आहे मी। आणि खरं तर इथे तुला माझी जास्त गरज आहे। काकू काकू हे बघा ना काय आणलंय मी। काकांच्या ऑफिस मधून या फाईल्स आणल्यात। कदाचित काका निर्दोष सिद्ध होण्यासाठी या कामी होऊ शकतात। बघा ना काकू। तू यांच्या ऑफिस मधून फाईल्स चोरल्या? हा म्हणजे आता सांगून कसा आणणार आता? बघितलं साई, हे ना असं कायम काहीतरी उलटच वागतात। सरळ विचारच करता येत नाही यांना, आणि तू कायम पाठीशी घालत असतेस। बघितलंस काय करून ठेवलंय यांनी? अगं फाईल्स चोरून आणल्यात त्यांनी। ते काही नाही, तू सगळ्यात आधी त्यांना या फाईल्स परत ठेवायला सांगा। आओ पण माझा ऐका तरी। तू जा रे बाबा, असं चोरी वगैरे करायची नसते। तू फाईल नेऊन ठेव ऑफिस मध्ये। आओ पण काकू माझं ऐका ना एकदा तरी। मला माहितीये मी जे केलंय ते चुकीचं आहे, असं चोरी करून नव्हते आणायला पाहिजे। पण काकू मी एवढ्या आणल्यात तर एकदा बघून तरी घ्या ना। कदाचित या सगळ्याची मदत होऊ शकते। काकू बघा ना एकदा प्लीज। भावना नाही, अगं म्हणजे बघ ना, आता चोरून फाईल तर आणल्या ना त्याने, एकदा बघायला काय हरकत आहे? अगं आई, एखादा पुरावा मिळाला तर हे निर्दोष सुटतील ना। बघू। सिद्धू, अरे आपल्याला की नाही अकाउंट्स विभागाच्या फाईल पाहिजे। ह्या ना नवीन लोक जे रुजू झालेत ना, त्यांचा तपशील आहे, त्यात पण तेच आहे। म्हणजे तुम्ही चुकीच्या फाईल्स आणल्या, इतकंही समजत नाही तुम्हाला? हा काय म्हणजे या सगळ्याचा काही उपयोग नाहीये का? अजिबात नाही। आई प्लीज यांना या सगळ्या फाईल्स तिथे परत द्यायला सांग। हो हो सिद्धू, जाऊ दे बाळा, तू जिथून आणल्यास ना तिथे नेऊन ठेव। हा बरोबर। भावना, माझं एक काम कर ना। काय? सोमू भाऊजींना फोन लावून दे। का? जरा बोलायचंय त्यांच्याशी, लावून दे ना फोन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।